जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. नुकत्याच प्रकाशित रिस्पॉन्सिबल नेशन्स इंडेक्स म्हणजेच उत्तरदायी राष्ट्र निर्देशांकात आपला भारत कितव्या स्थानी आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजेच या इंडेक्समध्ये आपला भारत 16व्या क्रमांकावर आहे. या इंडेक्समध्ये एकूण 154 देशांचा अभ्यास करण्यात आला असून यात आपला भारत 0.551 गुणासह 16व्या क्रमांकावर आहे. बरं, मग यात पहिल्या 5 क्रमांकावर कोणते देश आहेत? तर यात पहिल्या क्रमांकावर सिंगापूर, दुसऱ्यावर स्वित्झर्लंड, तिसऱ्यावर डेन्मार्क, चौथ्यावर सायप्रस, तर 5व्या क्रमांकावर स्वीडन हा देश आहे. आणि यात सर्वात शेवटी म्हणजेच 154व्या स्थानी कोणता देश आहे? तर 154व्या स्थानी मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक आहे. मित्रांनो, हा जो निर्देशांक आहे हा कोणत्या देशाद्वारे सुरू करण्यात आला? तर हा निर्देशांक आपल्या भारताने सुरू केला आहे. हा निर्देशांक सुरू करण्यामागील उद्देश काय? तर शक्तिशाली राष्ट्र याऐवजी जबाबदार राष्ट्र ही संकल्पना जागतिक स्तरावर मांडणे. या निर्देशांकात देशाची तुलना फक्त आर्थिक किंवा लष्करी शक्तीवर न करता ते देश किती जबाबदारीने वागतात यावर केली जाते. या निर्देशांकात 3 मुख्य आधारावर देशांचे मूल्यांकन केलं जातं आणि ते 3 मुख्य आधार कोणते? तर नागरिकांप्रती जबाबदारी, पर्यावरणीय जबाबदारी आणि जागतिक जबाबदारी. यापैकी नागरिकांप्रती जबाबदारीमध्ये नागरिकांचे कल्याण व समावेशक व नैतिक प्रशासन याचा विचार केला जातो. पर्यावरणीय जबाबदारीमध्ये पर्यावरण संरक्षण व शाश्वत विकास, तर जागतिक जबाबदारीमध्ये जागतिक शांतता, आंतरराष्ट्रीय सहकार्य व संघर्ष टाळण्याची भूमिका या गोष्टींचा विचार केला जातो. मित्रांनो, आपल्याला एक्झाममध्ये असं देखील विचारलं जाईल की हा निर्देशांक कोणाद्वारे तयार करण्यात आला? तर हा निर्देशांक वर्ल्ड इंटेलेक्च्युअल फाउंडेशनद्वारे तयार करण्यात आला. आणि हा निर्देशांक तयार करण्यासाठी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ व IIM मुंबई यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये हमखास यावर एक प्रश्न विचारण्यात येईल, त्यासाठी सर्व माहिती नोट करून घ्या. ठीक आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. भारतीय जनता पक्षाचे सर्वात तरुण अध्यक्ष कोण बनले आहेत? तर आता भारतीय जनता पक्षाचे सर्वात तरुण अध्यक्ष हे नितीन नबीन सिन्हा बनले आहेत. याआधी नितीन नबीन सिन्हा हे BJPचे कार्यकारी अध्यक्ष बनले होते व आता त्यांच्याकडेच BJPचे स्थायी अध्यक्ष म्हणून पदभार देण्यात आला आहे. त्यांचं वय किती? तर नितीन नबीन सिन्हा हे 45 वर्षाचे आहेत व BJPच्या इतिहासात हे आता सर्वात कमी वयाचे अध्यक्ष ठरलेत. नितीन नबीन सिन्हा यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते पाटण्यातील बांकीपूर मतदारसंघातून 5 वेळा आमदार राहिले आहेत. 2006 मध्ये ते पहिल्यांदा पोटनिवडणूक जिंकून आमदार बनले होते. त्यानंतर 2010, 2015, 2020 आणि 2025च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवलेला आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. भारत आणि UAEने कधीपर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचं लक्ष ठेवलं? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजेच भारत आणि UAEने आता 2032 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचं लक्ष ठेवलं आहे. मित्रांनो, नुकतेच आता UAEचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नायान हे भारत भेटीवर आले आहेत व या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी व त्यांच्यात एक बैठक झाली व या बैठकीत त्यांनी 2032 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट म्हणजेच $200 अब्ज पर्यंत नेण्याचं लक्ष ठेवलं आहे. याबरोबरच SPCL इंडिया आणि ADONC गॅस UAE यांच्यात तेल व वायूसाठी देखील एक करार झाला व भारत आणि UAEने भारतात सुपर कॉम्प्युटिंग क्लस्टर स्थापन करण्यासही सहमती दर्शवली आहे. आणि भारताने कला व वारसा जपण्यासाठी अबुधाबीमध्ये हाऊस ऑफ इंडियाची स्थापना करण्याची देखील घोषणा केली. लक्षात ठेवा, UAE मधील कोणत्या शहरात हाऊस ऑफ इंडियाची स्थापना करण्यात येणार आहे? तर या हाऊस ऑफ इंडियाची स्थापना अबुधाबीमध्ये करण्यात येणार आहे. पुढील प्रश्न. 2025-26 या हंगामातील विजय हजारे ट्रॉफीचं विजेतेपद कोणी पटकावले? तर यंदाच्या विजय हजारे ट्रॉफीचं विजेतेपद हे विदर्भानं पटकावलं आहे. विदर्भाने अंतिम सामन्यात सौराष्ट्राला 38 धावांनी हरवत या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. बरं, विदर्भाच्या संघाने विजय हजारे ट्रॉफी कितव्यांदा जिंकली? तर मित्रांनो, विदर्भाने विजय हजारे ट्रॉफी ही पहिल्यांदा जिंकली आहे. व या स्पर्धेत प्लेअर ऑफ द सिरीजने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर अमन मोखाडे यांना सन्मानित करण्यात आलं. ते विदर्भाचेच आहेत व त्यांनी या स्पर्धेत सर्वाधिक
814 रन काढले आहेत. बरं, ही या स्पर्धेची कितवी आवृत्ती होती? तर ही या स्पर्धेची 33वी आवृत्ती होती व याचं आयोजन 24 डिसेंबर 2025 ते 18 जानेवारी 2026 पर्यंत करण्यात आलं. याचं प्रशासन BCCI द्वारे करण्यात येतं व या स्पर्धेत यंदा किती संघ सहभागी होते? तर या स्पर्धेत यंदा 38 संघ सहभागी होते. विजय हजारे ट्रॉफीची पहिली आवृत्ती ही 1993-94 मध्ये खेळवण्यात आली. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. खालीलपैकी कोणत्या राज्यात ऑपरेशन प्रहार राबवण्यात येत आहे? तर हे जे ऑपरेशन प्रहार आहे हे पंजाब या राज्यात राबवण्यात येत आहे. मित्रांनो, पंजाब पोलिसांनी ऑपरेशन सुरू केलं व या ऑपरेशनचा उद्देश काय? तर गुंडांचे जाळे उद्ध्वस्त करणे आणि राज्य गुंडमुक्त करण्यासाठी पंजाब पोलिसाद्वारे हे ऑपरेशन प्रहार सुरू करण्यात आला आहे. पुढील प्रश्न. भारतातील पहिल्या खुल्या समुद्रातील सागरी मत्स्यपालन प्रकल्पाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर आता भारतात पहिला खुल्या समुद्रातील सागरी मत्स्यपालन प्रकल्प सुरू करण्यात आला असून याचं उद्घाटन जितेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं. जितेंद्र सिंह कोण आहेत? तर ते केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री आहेत. व हा प्रकल्प कोठे स्थापन करण्यात आला? तर अंदमान समुद्रात श्री विजयापुरम येथे अंदमान आणि निकोबार बेटावर उत्तर खाडी येथे हा प्रकल्प स्थापन करण्यात आला आहे. पुढील प्रश्न पहा काय म्हणतो. NCC सुवर्ण पदक जिंकणारी ईशान्येकडील पहिली व्यक्ती कोण ठरली? तर आता NCC सुवर्ण पदक जिंकणारी ईशान्येकडील पहिली व्यक्ती ही लेफ्टनंट KM सुद्धा बनली आहे. त्यांना हे सुवर्ण पदक अधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठित प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये देण्यात आलं. त्यांना या ट्रेनिंगमध्ये बेस्ट फायरर म्हणून देखील निवडण्यात आला आहे. KM सुद्धा यांच्याबरोबर या महिलांची नावे सुद्धा लक्षात ठेवा. नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण बनल्यात? तर मनाली क्षीरसागर या नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू बनल्यात. UN टुरिझमच्या सरचिटणीसपदी निवड होणाऱ्या पहिल्या महिला शेख नासेर आलनोवेस. भारतीय नौदलातील पहिल्या महिला फ्लाइंग इन्स्ट्रक्टर दिव्या शर्मा. जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान साने ताकाईची. राष्ट्रकुल परिषदेच्या महासचिवपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या आफ्रिकन महिला शर्ली बोचवे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला या क्रिस्टी कोएंट्री ठरल्यात. तर भारतातील कायदा सचिव या पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला या अंजू राठी राणा आहेत. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. भारतीय नौदल कोणाच्या सहकार्याने सागर मैत्री हा उपक्रम राबवतो? तर भारतीय नौदलाद्वारे DRDO द्वारे हा सागर मैत्री उपक्रम राबवण्यात येतो. यंदा या उपक्रमाची 5वी आवृत्ती राबवण्यात येत आहे व या उपक्रमाचा उद्देश काय? तर हिंद महासागर क्षेत्रातील देशांसोबत सागरी संशोधन आणि वैज्ञानिक सहकार्याला प्रोत्साहन देणे हा या सागर मैत्री उपक्रमाचा उद्देश आहे. लक्षात ठेवा, भारतीय नौदल व DRDO द्वारे संयुक्तपणे हा उपक्रम राबवण्यात येतो. नेक्स्ट क्वेश्चन. 6व्या आसियान भारत डिजिटल मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन कोणत्या देशाद्वारे करण्यात आले? तर 6व्या आसियान भारत डिजिटल मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन व्हिएतनाम या देशाद्वारे करण्यात आलं. बरं, या बैठकीचं सह अध्यक्षपद कोणी भूषवलं? तर भारताचे अमित अग्रवाल व व्हिएतनामचे गुयेन मान हांग यांनी या बैठकीचं सह अध्यक्षपद भूषवलेलं आहे. व या बैठकीची थीम अडॅप्ट टू आसियान फ्रॉम कनेक्टिव्हिटी टू कनेक्टेड इंटेलिजन्स ही होती. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी 4 शहरांमध्ये किती स्वयंचलित हवामान केंद्रे तैनात करण्याची घोषणा केली? तर आता जितेंद्र सिंह यांनी 4 शहरांमध्ये एकूण 200 स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली. यात आपल्या पुणे आणि मुंबईमध्ये देखील हवामान केंद्र स्थापन करण्यात येत आहे. मित्रांनो, यंदा भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या स्थापनेला 151 वर्षे पूर्ण झालीत. यानिमित्तच एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता व त्यातच ही घोषणा करण्यात आली. भारतीय हवामानशास्त्र विभागाविषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या. याची स्थापना कधी करण्यात आली? तर 1875 मध्ये याची स्थापना करण्यात आली. याचं मुख्यालय दिल्ली येथे आहे व सध्याचे महासंचालक कोण? तर डॉक्टर मृत्युंजय महापात्रा हे सध्या भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक आहेत. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, पर्यावरणासाठीचा प्रतिष्ठित टायलर पुरस्कार कोणाला जाहीर झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच यंदाचा पर्यावरणासाठीचा प्रतिष्ठित टायलर पुरस्कार हा टोबी केअर्स यांना जाहीर झाला आहे. त्यांच्या भूगर्भातील बुरशीजन्य नेटवर्क्स आणि पृथ्वीवरील जीवन टिकून ठेवण्यात त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल त्यांनी जो अभ्यास केला त्यासाठीच त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला. बरं, या टायलर पुरस्काराची स्थापना कधी करण्यात आली? तर 1973 मध्ये याची स्थापना करण्यात आली व हा पुरस्कार
पर्यावरणाचा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो व या पुरस्कारांतर्गत विजेत्याला $2,50,000 देण्यात येतात. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.